नमस्कार, मी स्वतः दीपक शेडगे यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सिद्धांत, ही जी आहे ना, ही माझी शाळा. अच्छा अच्छा. म्हणजे या शाळेमध्ये मी 8वी आणि 9वी ही 2 वर्ष हे केली. 8वी आणि 9वी. आता ही शाळा म्हणजे ही जी इमारत दिसते ना, हो. ती हे फक्त ऑफिस होतं. अच्छा. आणि ऍक्च्युअल शाळा होती ना, हो. ही इथे अशी होती. अशा 10-12 झोपड्या केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये वरती कोलवा म्हणजे लवाचं छप्पर असायचं आणि भिंती अशा कुडाच्या असायच्या. अच्छा. आणि त्याच्यामध्ये बसून आम्ही अभ्यास करायचो. तर तुला सांगतो तरी, सर जे होते ना, PS पेडणेकर, ते आमचे प्राचार्य होते. आणि त्यांची शिकवण्याची पद्धत एवढी सुंदर होती की ते काय जे शिकवायचे ते लक्षात राहायचं. न वाचता देखील आम्ही त्या नोट्स लक्षात ठेवायचो. अच्छा. एक उदाहरण तुला सांगतो. पावसाच्या दिवसामध्ये वरून धो 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 पाऊस कोसळला की पाणी गळायचं, छपरातून आत यायचं. आम्ही नोट्स लिहित असायचो आणि त्या नोट्सवर ते पाणी पडलं की आम्ही लिहिलेलं पुसून जायचं. अरे बापरे. म्हणजे आता लक्षात कसं ठेवायचं असा प्रश्न पडला असेल, पण सर आम्हाला असं शिकवायचे की त्या लिहिलेल्या नोट्स पुसून गेल्या तरी सुद्धा आमच्या मनात आणि आमच्या डोक्यात ते एवढे पक्क झालेलं असायचं की परीक्षेत त्या वाहून गेलेल्या नोट्सवर आम्ही मनात ठेवून तो अभ्यास परीक्षेचा पेपर सोडवायचो. म्हणजे ते दिवस खूप वेगळे होते. 8वी-9वीची 2 वर्ष इथे घालवली. माझं घर हडी शाळा नंबर 1 जवळ आहे. अच्छा. तिथून जवळजवळ 6 मैल आम्ही चालत यायचो. त्यावेळी ST नव्हती, काय नव्हतं, आणि ते चालत यायचो आम्ही. मी, अरुण सुतार आणि मनोहर नरे, म्हणजे मित्र, असे 3 आम्ही मित्र होतो. त्यातल्यापैकी मनोहर नरे बिचारा गेला आणि अरुण आणि मी अजूनही आहोत. आम्ही दोघंही आलो तर परत आम्ही इथे येतो, शाळेला नमस्कार करतो. आले का लक्षात? अच्छा. त्या जुन्या आठवणी आमच्या मनात येतात आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढचा प्रवास करत असतो. तुला एक गोष्ट सांगतो. शाळा जी असते ना, हो, शाळा ही माणसाचं भविष्य घडवत असते. म्हणून शाळेला कधी विसरायचं नाही. शाळा तुमच्या लहानपणातल्या मनावर जे संस्कार करते, त्या संस्काराच्या शिदोरीवरच तुम्ही आयुष्याचा पुढचा प्रवास करत असता. आणि ती बैठक एकदा तुमची पक्की झाली की मग आयुष्यात पुढे कुठलेही प्रसंग येवो, काही येवो, तुम्ही ते फेस करता आणि पुढचा प्रवास सुखकर होतो. चला दाखवतो तुम्हाला आता. या, म्हणजे आता ही फक्त इमारत ऑफिसची आहे. इथे असायची. हे सगळं हे झालेलं आहे. हे बघ इकडे या. हे बघ, ह्या खिडक्या आहेत, या अजूनही तशा आहेत. बघ, हे बघ, अजूनही तशाच आहेत. हे किती स्ट्रॉंग आहेत. हा दगड तेव्हाचा दगड आहे. बांधकाम तेव्हाच आहे. खूप वर्षापूर्वी 68-69 साधारणतः मी इथे होतो. अच्छा. म्हणजे आज किती वर्ष झाली बघ. एवढ्या वर्षानंतर सुद्धा हे बांधकाम तसंच आहे. अच्छा. आणि आज 5 वर्षात बांधकाम खराब होऊन जातं. आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल
तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया दीपक शेडगे YouTube चॅनलच्या इनबॉक्समध्ये त्वरित पाठवा. पुन्हा भेटूया नव्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.